जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना, मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट? बॅलेट 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 बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना. 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल. तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील. आता नंबर द्यावा लागेल भविष्यात. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. मी पण विदर्भात सगळ्यात हायस्ट मतांनी, मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायस्ट मतांनी आलो होतो. त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायस्ट मतांनी आलो. तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं मार्तमवाडीचा उल्लेख आपण केलात सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, आखरी मतदानाचा अधिकार आपण त्याला मतदाता राजा म्हणतो, तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो. आणि मग अध्यक्ष महाराज त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत. त्यांचा आमचा अधिकार कुठं आहे, आम्ही मारलेली मतं कुठं गेली, ते ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे 76 लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे, त्याचे फुटेजेस होतात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, हे आम्ही मागितलेले आहेत. त्याचा अर्थ तुम्ही वेगळ्या लावायचं हे कारण नाही. मी मानतो तुम्हाला, मला याच्यावर नाही, मी तर विश्वासदर्शक ठरावावर आम्ही बोलू, ज्या मगाशी सांगितलं अजितदादांनी त्याप्रमाणे. पण आखरी मी या निमित्ताने एवढंच सांगतो की याला विचारण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे, देशाच्या जनतेला आहे. त्याचं काही आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही. आपल्याला बहुमत मिळालं म्हणून त्याचाही गर्व आपल्याला कोणाला करण्याचा अधिकारच नाही. मूळ प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज, बोला बोला. म्हणून माझा या ठिकाणी एवढाच उल्लेख आहे की अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असं सभागृहात असं होता कामा नये. अध्यक्ष महाराज,